लॉग इन करा मुंबईतक.in वर. मॅम वगैरे काय अजूनपर्यंत झालेलं नाही. आत्या आहे, मावशी आहे, काकी आहे, ह्याच सगळे आमचे रिलेशन्स आहेत. मिल वर्गाचा जास्त इथे आम्हाला सहभाग होता. आता मिलवरती माणसं पुष्कळ होती. आता हे मिल काही राहिलेले नाही आहेत. ते वडापाव खायला अत्यंत जरुरीचे यायचे. ते चाळीच्या रहिवासी नसेल तर माझी हालत होणार. असं म्हणतात की पूर्वी इथे आलं, या घरात राहिलं आणि या घराला कुलूप लावलं तर ते घर त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं होऊन जायचं. इतक्या वर्षानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, पण या संस्कृतीत नेमका काय बदल झालाय ते आपण पाहूयात. माझा जन्म मुळात BDD इथंच आहे. मी 32 मधली मूळ रहिवाशी. आता आफ्टर मॅरेज मी 33 म्हणजे 33 मध्ये राहायला गेली. पण आज मला 45-46 वर्ष झाली मी इथे राहतेय. सेवाधर्म, शेजार धर्म हा आपल्याला चाळीमध्ये खूप छान पद्धतीने बघायला मिळतो. तेव्हा आम्ही करोनाचा सुद्धा विचार केलेला नाही. अशा वेळेला आम्ही एकत्र धावून त्यांची सेवा केलेली आहे. आम्हाला 500 स्क्वेअर फूटची जागा मिळते. पण आम्ही या सगळ्या गोष्टी मिस करणार. कारण नवरात्र महोत्सव मंडळ म्हटलं की महिला एकत्र येतात, देवीचा उत्सव साजरा होतो, तेव्हा सगळ्या जरी पारंपरिक वेशभूषेत येतात, खेळ खेळले जातात, कार्यक्रम घेतले जातात. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करणार आहोत. खूप आठवणी आहेत आमच्या या BD चाळीशी. गेली 79 वर्ष म्हणजे माझ्या जन्मापासून मी इथे राहतो आहे. खरोखरच आम्ही एक कुटुंब म्हणून या ठिकाणी राहतो आहे. इथे मॅम वगैरे काय अजूनपर्यंत झालेलं नाही. आत्या आहे, मावशी आहे, काकी आहे, ह्याच सगळे आमचे रिलेशन्स आहेत. एवढंच नाही तर अजून देखील एखादा पदार्थ बनवलेला असेल तरी देखील दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन देण्याचा प्रघात हा गेले 70 वर्ष आमच्याकडे आहे. नुसतंच खोटं नाही. 50-60 वर्षापूर्वी काही प्रॉब्लेम्स होते, पण आता तसं नाही आहे. आता खरं सांगायचं तर जी संख्या जी आहे माळ्यावरती राहण्याची, ती संख्या त्या मानाने कमी झालेली आहे. एकेकाळी 50-60 वर्षापूर्वी ज्यावेळेला मिल्स चालू होत्या, अमुक होत्या, तमुक होत्या, बरीच माणसं लिटरली मी स्वतः गॅलरीमध्ये झोपलेलं आहे. कित्येक वर्ष गॅलरीमध्ये झोपलेलं आहे. कारण एका खोलीमध्ये सगळे माणसं काय हे होत नव्हती. मला 61 वर्ष झाली. आज एवढ्या वर्ष 60-70 वर्ष आम्ही शेजारी पाजारी राहत होतो. पण आजही आमच्यामधल्यावरचे म्हणजे स्त्री किंवा माझी मिसेस म्हणा किंवा सगळेजण जर भाजीला जायचं असेल तर कुठेही कोण कुलूप लावत नाही. फक्त कडी लावून सांगते शेजाऱ्याला किंवा समोरच्याचा दरवाजा उघडा असेल किंवा मी भाजी घेऊन येते, लक्ष ठेवा. त्याच्याही पलीकडे जरी लहान मूल जरी असलं आणि ते झोपलेलं असेल तरी सांगून जाणार की बाबा मी येते, दुधाची बाटली भरून रडली तर फक्त लक्ष द्या. म्हणजे एवढ्यापर्यंत आज आमच्या 80-90 वर्षाचा घरोबा सगळ्यांनी टिकवला आहे. माझा जन्म 68 वर्ष मी इथे राहतो या बिल्डिंगमध्ये. तर इकडचं कल्चर आता काय BD चाळीचं पुनर्वसन चालू आहे. तर काही ज्या जुन्या गोष्टी आहेत ते सांगणं अवश्य आहे. तर इथे कसं आहे, आम्ही आमचा इथे 3 बिल्डिंग 30, 32, 33 ते कधी फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, हळदीचा वगैरे असेल, काय असेल, एक छोटा प्रोग्राम करायला आम्हाला ही जागा एक उपलब्ध आहे. इथे एक एन्जॉय म्हणून आम्ही इथे उत्सव इथे करतो. हे आता आम्हाला मिळेल पुढे अशा पद्धतीने ते काही सांगू शकत नाही. ते चाळीच्या रहिवासी नसेल तर माझी हालत होणार. म्हणून मी रिक्वेस्ट करतोय तर का मला या चाळीच्या ह्याच्यातच राहून दे. मला कुठे जायचं नाही. बस मी आता शेवटचं आहे, मला काहीच नाही बस. सालीपासून ओपन झालेला मिल वर्गाच्या टायमाचा काळातला हा धंदा, हा हळूहळू मिल वर्गाच्या काळातला हा धंदा आणि त्या पैसे आम्ही 10 पैसे, आम्ही लहान होतो तेव्हा
हा 10 पैशाला वडापाव होता, त्यानंतर 12 पैशाला त्या 1-2 पैसे चालत होते. म्हणजे त्या प्रमाणात वडापाव हा प्रसिद्ध झालेला वडापाव. हाच इतिहासाचा ठेवा, वारसा, ही संस्कृती जपण्याचा निर्णय रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधनं देखील घेतलेला आहे. तर मग 2 चाळींची निवड यासाठी करण्यात आलेली आहे. चाळ क्रमांक 116 आणि 117 या चाळीमध्ये हे म्युझियम उभारण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. अर्थातच हा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी या म्युझियमच्या माध्यमातून जपण्यात येणार आहे. कॅमेरामन वैभव कलगुटकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी. लॉग इन करा मुंबईतक.in वर.